वैजापूर येथील दुष्काळग्रस्त भागातील बहेगाव उद्योगपती डॉक्टर मिहिर कुलकर्णी यांनी दत्तक घेतलेला आहे। तिथे आज भव्य महादेव मंदिर आणि शंकर महाराज मंदिर यांचा लोकार्पण सोहळा पार पडला। कुलकर्णी यांनी देवेंद्र फडणवीस, उज्ज्वल निकम यांचे आभार मानले, ज्यांच्या हस्ते ही गाव 2021 मध्ये मिहिर कुलकर्णी यांनी दत्तक घेतलं होतं। या कार्यक्रमाला कुंभमेळ्याचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी शिवगिरी महाराज, ज्येष्ठ वस्तुतज्ञ पंडित शिवकुमार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यातील सोरापाडा इथं पहिल्या युवा आदिवासी महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं। 2 दिवसीय चालणाऱ्या या महासंमेलनात हजारोंच्या संख्येने तरुणांनी सहभाग घेतला। महासंमेलनात आदिवासी युवकांच्या विविध शैक्षणिक समस्यांवर चर्चासत्र आणि मार्गदर्शन करण्यात आलं। यासोबतच अक्कलकुवा शहरातून सांस्कृतिक शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सांस्कृतिक शोभायात्रेत आदिवासी पारंपरिक वेशभूषा करून युवकांनी सहभाग नोंदवला। संमेलनाला मार्गदर्शन करण्यासाठी उद्धवगडाचे आमदार अमशा पाडवी उपस्थित होते। आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या वतीने अमरावतीत पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। यावेळी बच्चे कंपनीला आमदार रवी राणा यांनी पतंग वाटला। स्वतः खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला। मकर संक्रांती निमित्त मनमाड सिटीतर्फे भव्य पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी लहान थोर मोठ्यांनी सुद्धा पतंगाचा मनमुराद आनंद घेतला। यावेळी सगळ्यांनीच पतंग महोत्सवाचा मनमुराद आनंद घेतला। यावेळी प्रत्येक स्पर्धकाला तिळगुळ वाटण्यात आला। डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररी आदान प्रदान कार्यक्रमाची सुरुवात सकाळी रविवारी झाली। डोंबिवली इथं ग्रंथदिंडीनं यावेळी सुरुवात करण्यात आली। दिनांक 19 जानेवारीपासून हे प्रदर्शन डोंबिवली क्रीडा संकुलात सुरू होईल। या ग्रंथदिंडीत शहरातील मान्यवर, वाचक, सभासद, विविध संस्था आणि शालेय विद्यार्थी सहभागी होते। फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये ग्रंथ ठेवण्यात आले। लहान मुलांचे लेझिम, ढोल पथक आणि लयबद्ध प्रात्यक्षिके आकर्षणाचे केंद्रबिंदू होते। अयोध्येत येणाऱ्या निमंत्रितांसाठी लाडूचा प्रसाद बनवला जातोय। 45,000 किलो लाडूचा प्रसाद बनवण्याचं काम सुरू आहे। 13,50,000 लाडू तयार आहेत। 14,000 निमंत्रितांना हा प्रसाद म्हणून दिला जाणार आहे। प्रसादाचं किट तयार करण्यात आलं। यात पुस्तक, उपकरणे याचा समावेश आहे। अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक भारतीय आपल्या परीने योगदान देत असताना शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमातील वयोवृद्ध आजी आजोबांनी या सोहळ्यास प्रत्यक्षरित्या जाणे शक्य होणार नाही, पण या आनंददायी ऐतिहासिक सोहळ्यात काहीतरी योगदान करण्याचा मानस करतायत। दररोज 11 तास जय श्रीराम, जय जय राम या नामाचा सलग जप करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे। नामजपातून आपल्या आराध्य दैवताच्या चरणी आपली भक्ती सेवा देण्याचा उपक्रम शिर्डीतील वृद्ध निराधार आजी आजोबांनी सुरू केला आहे। वृद्धाश्रमातील वृद्ध महिलेने या संदर्भात माहिती दिली। सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ 900 वर्षांची परंपरा असलेल्या नंदीध्वजाचा नेत्रदीपक अक्षदा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। ओम सिद्धरामया नमः, सत्यम सत्यम नित्यम या मंत्रोच्चारासह मंगलाष्टक सुरू झाली आणि या लाखो भाविकांनी सिद्धेश्वरांच्या नंदीध्वजावर तांदळाच्या अक्षदांचा वर्षाव केला। अयोध्येत राम मंदिर सोहळ्याची तारीख जवळ येत असल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। योगी आदित्यनाथ रविवारी पुन्हा ईदला आढावा घेण्यासाठी आले होते। संपूर्ण अयोध्या नगरी सोहळ्याच्या तयारीत रमले। व्यापाऱ्यांनी दुकानांवरची चित्र रेखाटलेली आहे। रस्ते चकाचक धुवून स्वच्छ झालेले आहेत। मकर संक्रांतीच्या निमित्ताने पंढरपुरात मंदिरात महिलांनी रुक्मिणी मातेची भोगी पूजा केली। यावेळी रुक्मिणी मातेला परंपरेप्रमाणे विधिवत अभिषेक करण्यात आला। त्यानंतर महिलांनी रुक्मिणी मातेला सौभाग्याची लेणं असणाऱ्या गोष्टी अर्पण केल्या। तसेच एकमेकांना वानवासा देऊन रुक्मिणी मातेच्या साक्षीने भोगीच्या परंपरा संपन्न केल्या। यावेळी रुक्मिणी मातेला सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते। नाशिकच्या चांदवड गावात चिमुकल्यांचं बोहडा नृत्य चांगल्याच रंगलं असून यात लहान लहान मुलांची वेगवेगळ्या वेशभूषेत देवदेवतांची सोंगे नाचवली जातात। यात रावणाचं नृत्य 2 तास करत एका चिमुकला नाचत होता। चिमुकल्यांनी बोहडा नृत्य करत पारंपरिक संस्कृतीचं महत्त्व दाखवून दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी राजधानीत पोंगल साजरा केला। देशाच्या दक्षिणेतील भागातील एक मोठं स्नेहसंमेलन असलेल्या या महोत्सवात
नवी दिल्लीतील केंद्रीय मंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या घरी पंतप्रधान मोदी यांनी सहभाग घेतला। यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोंगलच्या कार्यक्रमाला संबोधित केलं। त्यानिमित्तानं त्यांनी शुभेच्छा दिल्या। भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा प्रसिद्ध आहे। ही यात्रा जशी सर्वात मोठी म्हणून प्रसिद्ध आहे तशीच ती जनावरांच्या बाजारासाठी सुद्धा खास ओळखली जाते। महाराष्ट्रातील एकमेव उंट खरेदी विक्री बाजार याच यात्रेत होत असतो। यावेळेस उंटांचा बाजार लागलेला आहे, पण उंटांच्या किमती मात्र घसरलेल्या आहेत। या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेशसह देशभरातून उंट आणि घोडे तसेच इतर प्राणी घेऊन मोठ्या प्रमाणात व्यावसायिक येत असतात। यात्रेतून लाखो रुपयांची उलाढालही होत असते। गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अभियानाअंतर्गत जिल्हा कृषी महोत्सव साजरा करण्यात आला। गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक अन्नधान्याचं उत्पादन होत असतं। त्याचबरोबर विविध प्रकारच्या भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि जिल्ह्यात पौष्टिक अन्नधान्यांचा पुरवठा आणि पौष्टिक धान्याची ओळख होण्यासाठी कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 30वा नामांतर दिन। या पार्श्वभूमीवर विद्यापीठ गेट समोरील स्मारकाला नमन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी पोहोचले। मराठवाड्यात मोठ्या उत्साहात हा नामांतर दिन साजरा करण्यात आला। या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला।